गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम अट्रॅक्टिव्ह आणि एकदम टेस्टी असा डोसा, जो लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना खूप आवडेल असा. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी एक बीटरूट घेतलेलं आहे. ते मी असं स्वच्छ धुवून वरचं साल काढून घेतलेली आहे आणि ते मी मिक्सरला असं वाटून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकूयात जेणेकरून बीटरूट चांगलं बारीक वाटेल. तुम्ही हे किसणीने किसून वाटलं तरी चालेल. माझ्याकडे थोडासा वेळ कमी होता त्यामुळे मी असंच वाटलेलं आहे. किसणीने वाटलं तर जास्त बेटर राहील असं मला वाटलं नंतर. तर इथे बघा मी इडलीचं पीठ तयार केलेलं आहे. इथे मी 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडद डाळाचं प्रमाण घेतलं होतं आणि ते 5-6 तास भिजवून ते वाटलं होतं. तर सकाळी ते असं छान फर्मेंट झालं होतं. तर तुम्ही बघू शकता पीठ खूप छान फुलून आलं होतं. आणि आपण जे आता बीटरूटची पेस्ट केली होती, जे बीटरूट मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं, ते या पिठामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असं डोस्याचं बॅटर बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी हे फर्स्ट टाईम बनवत होते त्यामुळे एकच बीटरूट घेतला आणि थोडे डोसे बनवून बघणार होते. आता आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे यामध्ये. तव्याला आपण तूप किंवा तेल लावून घेऊयात. तर आता आपण हा डोसा टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. बघा कशी छान जाळी आलेली आहे डोस्याला. तर मस्त आपला असा हा हेल्दी आणि कलरफुल डोसा तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी बाकीचे पण डोसे बनवून घेतलेले आहेत. मला आणखीन एक डोसा मी बनवून दाखवते. तर हे डोसे खूप टेस्टी झाले होते. माझ्या मुलांना तर खूप आवडले. असं नेक्स्ट म्हणजे काही मुलांना बीटरूट वगैरे आवडत नाही, तर अशा पद्धतीने आपण त्यांना बीटरूट वगैरे देऊ शकतो. एक आरोग्यासाठी उत्तम आहार आपण त्यांना अशा पद्धतीने देऊ शकतो आणि हे मुलं आवडीने खातील. तर आपण अशा प्रकारे दुसरा पण डोसा बनवलेला आहे. डोसा बनवण्याची एक ट्रिक आहे. जेव्हा आपण डोसाचं बॅटर तव्यावर टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. आपण जेव्हा डोसाचं बॅटर असं स्प्रेड करतो नंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही वाढवायची आहे. तुम्ही बघू शकता डोसा हा ऑटोमॅटिक निघत आहे. याला आपल्याला असं उलटण्याने काढण्याची पण गरज नाही. इतका छान असा क्रिस्पी आपला डोसा बनलेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. कलरफुल आणि टेस्टी अट्रॅक्टिव्ह असा डोसा आपला तयार झालेला आहे. इथे मी सोबत बटाट्याची सुकी भाजी आणि सांबार घेतलेला आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.